हाय हाय हाय. येस. सो आज आमच्यासाठी नाही नको माईक. आज आमच्यासाठी एक खूप 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 स्पेशल डे आहे. बिकॉज सो बेसिकली माय पेरेंट्स आर विजिटिंग UK फॉर द फर्स्ट टाईम. सो पहिल्यांदाच ते येणार आहेत आणि आम्ही त्यांना पिकअप करायला चाललो. त्यांची येस द बेस्ट पार्ट इज ती त्यांची पहिली इंटरनॅशनल ट्रिप आहे. आणि ते म्हणजे वी बीन लुकिंग फॉरवर्ड टू दिस वन फॉर द पास्ट सो मेनी इयर्स. आणि फायनली खूप खूप स्ट्रगल झालं. डेट्स आणि काय खूप खूप इश्यूज झाले तरी बट येस फायनली वी आर सो 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 हॅपी की ते येत आहेत. आणि आय रिअली कांट वेट त्यांच्यासोबत त्यांना सगळं दाखवायला. बिकॉज आम्ही जेव्हा जेव्हा बाहेर कुठे पण जातो आम्ही कायम आमच्या पेरेंट्सला हेच म्हणतो की तुम्ही पाहिजे होते. हां तुम्ही पाहिजे होते किंवा तुमच्यासोबत मज्जा आली असती. सो ते फायनली असं प्रॅक्टिकली होणार आता. बट इज ऑब्वियसली विल बी मिसिंग कुणाल्स पेरेंट्स. त्यांची पण लवकरच ट्रिप होईल. पण काय श्री गणेशा झालेला आहे आता आणि आता आहे मग मज्जा. सो आता आम्ही चाललो आहे त्यांना पिकअप करायला आणि मग तुम्हाला भेटूच. आम्ही पोचलेलो आहे एअरपोर्टला. आम्ही थोडे फुलं पण घेतली बस. आणि सो आता आम्ही थांबणार आहे थोडा वेळ बिकॉज इमिग्रेशनला भरपूर लाईन आहे ॲपरेंटली. तर आम्हाला अजून थांबायचं आहे. बिचारे दमले असणार आहेत. आता काय नाही करू शकत. हा म्हणत होता निघताना की मला जॅकेटची गरज नाही. काय गरज नाही आपण कॅबने येणार आहे. एअरपोर्टवर एवढी थंडी आहे. ठीक आहे मी कसं वाटतंय का ना. ठीक आहे मी एवढी थंडी आहे ठंडी बाग आम्ही कर सकते. इसीलिए प्राण जाय पर फॅशन ना जाय. बायको सांगते ते कायम खरंच असतं. एवढा ते कधी रिअलाइज होईल नवऱ्यांना. खूप ते कसं आहे माहिती आहे का त्यांना रिअलाइज झालं आहे पण त्यांना ते मान्य नाही करायचं सगळ्यांसमोर. ठीक आहे मॅडम चला. आळशी कुणाल. सो हे फास्ट चालायला दिलंय त्यात पण कुणाला चालायचं नाही. सो कुणाल सिन्स आईबाबा आता इकडे आलेत त्यांची ही फर्स्ट ट्रिप आहे. व्हॉट इज द वन थिंग दॅट यू विश त्यांच्यासोबत झालं पाहिजे अँड व्हॉट इज दॅट वन थिंग दॅट यू डोंट वॉन्ट की त्यांच्यासोबत झालं पाहिजे. काय झालं पाहिजे. ओके. आणि काय नाही झालं पाहिजे. खूप चालणं नाही झालं पाहिजे. खूप चालणं नाही झालं पाहिजे. ओके. सो यू विल एन्श्योर की ते कमी चालतील. मी कमी चालले. तू कमी चालला म्हणजे तर ते पण चालणारच ना कमी. बाकी सोडलं तर असं काही नाही आहे ट्रिपमध्ये की म्हणजे सगळंच करणार आपण एन्जॉय वगैरे सगळ्या गोष्टी. पण हे ज्या मेन गोष्टी आहेत माझ्या ते तुझ्या आहेत. ते तू खूप स्वार्थी झालास बिकॉज यू आर लेझी म्हणून तू असं करतोयस. ठीक आहे. नाईस. तुला काय वाटतंय. तुझं काय आन्सर आहे. तुला काय पाहिजे मी सोडून. यू आर दी कॉन्स्टंट. खरं बोलली बघा. चांगलं बोलले ना. होय 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 बोलली बघा म्हणलं. बरं झालं. वा. सो मे बी आय जस्ट वॉन्ट की ते छान हेल्दी राहू दे या पूर्ण एवढ्या दिवसांमध्ये. म्हणजे कायमच हेल्दी कसं जेवणानं का काय. हां त्यांना चांगलं जेवू घालेन. काय लेकीकडे आलेत ना. असं काय तूप रोटी खाईन जाडजूड होईल. ए बाई बस बंद करा हे चपाती भात भाजी. प्रोटीन युक्त काहीतरी बघा. त्यांना प्रोटीन युक्त जेवण मी द्यायचा प्रयत्न करेन. अँड आय थिंक दे लव्ह इट. मला गॅरंटी आहे. सो येस वन थिंग द व्हेरी वन थिंग आय रिअली वॉन्ट इज सो येस वन थिंग द व्हेरी वन थिंग आय रिअली वॉन्ट इज
त्यांनी माझ्या हातचं मला पाहिजे की त्यांनी पोट भरून खावं, म्हणजे ते सुख त्यांना मिळावं लेकीच्या हातचं. बिकॉज जनरली आत्तापर्यंत मला कायम माहिती ताट मिळत आलं आणि माझी आई कायम मला ते देत आली. सो आय वॉन्ट की ह्यावेळेस आता मी त्यांना पॅम्पर करेन नाव, मी त्यांना लहान मुलांसारखं पॅम्पर करेन. सो आय वॉन्ट दॅट. हे माझं खूप स्वार्थी मत आहे. अँड आय डोंट वॉन्ट इज की मला नको आहेत की ते दमायला वगैरे, ते कायम असं मस्त फ्रेश आणि माझं काय ग राहायला पाहिजे. तुला तर मी 12ही महिने खाऊ घालते छान. दमायचं म्हणतोय मी. तू का दमशील? फिरवतेस की मला इकडे तू नाही दमत. इकडे चल तिकडे चल. मला पण पाया पडायचं शब्द. परत नाही. आजाव आजाव.